नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ओवी स्कूलमधून घरी येते आणि जानकी अवंतिका आणि सौमित्र यांना आता खूप असं टेन्शन येतं की ओवीला काय उत्तर द्यायचं। तेव्हा आता जानकीच्या डोळ्यातून खळखळ पाणी येत असतं। तेव्हा ओवी धावतच येते की बाबा बाबा आई, बाबा कुठे आहेत आणि बाबा का दिसत नाही, सांग ना आई, अगं मला त्यांना माझे मार्क्स दाखवायचे आहे। तेव्हा आता जानकी ओवीला समजावण्याचा प्रयत्न करते की बाळा, हे बघ, जे तुझी स्कूल बॅग आहे तर ती आतमध्ये ठेवून दे आणि चल बरं, मी तुला काहीतरी खायला देते। परंतु ओवी ऐकायला तयार नसते। ओवी म्हणते की नाही आई, अगोदर मला माझे मार्क्स आहे ते बाबांना सांगायचे आहे आणि आई तुला माहिती आहे ना, बाबांनी माझा अभ्यास घेतला होता आणि आमच्यात चॅलेंज सुद्धा लागले होते की मला फुल मार्क्स मिळणार आणि ते चॅलेंज मात्र आई मी जिंकले। मला बाबांना हे सांगायचे आहे की आई मला फुल मार्क्स मिळाले, आई सांग ना, अगं बाबा कुठे आहेत। तेव्हा आता जानकीला काय उत्तर देऊ ते काहीच कळत नसतं। मनातून आता खूप असे यातना आपल्या जानकीला होतात। तेव्हा आता जानकीला रडू हे अनावर होतं, तिला काही रडू आवरत नाही। तेव्हा ती आता रडायला सुरुवात करते। तेव्हा आता ओवी तिच्याकडे बघते आणि तिला तर धक्काच बसतो की आई का रडत असेल। सौमित्र आणि अवंतिका यांना सुद्धा खूप असं वाईट वाटतं। तर ओवी विचारते की आई, अगं काय झालं। तेव्हा अवंतिका ओवीला तिच्याजवळ बोलावते की ओवी बाळा, अगं हे बघ, तू आईला त्रास देऊ नको, नाना आजोबा अजून घरी नाही आलेत, त्यामुळे आई त्यांना मिस करते, त्यामुळे तू जा बरं, आईला तू त्रास देऊ नकोस। तेव्हा आता लगेच ओवी म्हणते की नाही काकू, आई त्यामुळे नाही रडत, तरी असं दुसरं कारण आहे। तेव्हा लगेच जानकी तोपर्यंत आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। तर ओवी ही आता जानकी जवळ येते, जानकीचा हात धरते, विचारते की आई, डोळ्यात सुद्धा पाणी येते। ती विचारते की आई, अगं काय झाले, तू का रडतेस बरं। तेव्हा ओवी लगेच सौमित्र जवळ येते आणि सौमित्रला विचारते की सौमित्र काका, बाबा कुठे आहे। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका एकमेकांकडे बघत असतात। सौमित्र आता ओवीला समजायला जातो की अगं बाबा ते, तर लगेच ओवी म्हणते की बाबांना पोलीस घेऊन गेलेत ना, सांग ना काका, अरे बाबांना पोलीस घेऊन गेलेत ना। तेव्हा सौमित्र, अवंतिका आणि जानकी एकमेकांकडे बघतात। ओवीला आता काय उत्तर देऊ खरंच हे त्यांना समजत नाही, कारण ओवीने ऑलरेडी सर्व काही ओळखलेले असते, पण तरी सुद्धा कसं तिच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं हे कुणाला काही समजत नसतं। सौमित्र म्हणतो की नाही ओवी, अगं ते येथेच बाहेर गेलेला आहे। तेव्हा लगेच ओवी रडत म्हणते की सौमित्र काका, येथेच म्हणजे कुठे। सौमित्र काका, तू वकील आहेस ना, मग खरं खरं सांग ना मला, बाबा कुठे आहेत, त्यांना मोठ्या जेलमध्ये नेलेस ना। तेव्हा जानकी उठते, जानकी म्हणते की हे बघ ओवी, तुझ्या बाबांना पोलिसांनी चौकशीसाठी। तेव्हा लगेच सौमित्र जानकीला पुढचे बोलायचं बोलून देत नाही, तो लगेच म्हणते की वहिनी थांब, जानकीला खुणावतो की काही सांगू नकोस। तेव्हा जानकी म्हणते की ओवी, अगं तुझे बाबा हे काही प्रोजेक्टच्या कामासाठी बाहेर गावी गेले। तेव्हा आता ओवी म्हणते की आई, मग मी तेच तर केव्हापासून विचारते की बाबा कुठे आहेत, कुठे गेले। तेव्हा जानकी रडत म्हणते की अगं एक काम असं प्रोजेक्टसाठी अर्जंट आले होते, तेव्हा ते गेलेत। डोळ्यातील पाणी काही तिचं आवरत नसतं। ओवी विचारते की अगं आई, पण कुठे गेले असतील ते सांग। ओवी काही विचारायचं थांबत नाही। तेव्हा जानकीच ओरडते की मी तुला एकदा सांगितलं की बाबा कामानिमित्त बाहेर गेलेत, आणि जानकी रडतच आतमध्ये निघून जाते। ओवी आई असं करते तर अवंतिका ओवीला धरते आणि बाळा म्हणून तिला समजावते, हे बघ बाबा येणार आणि तुला भूक लागली असेल, तू जा बरं हातपाय तोंड धुवून घे, मी तोपर्यंत तुला जेवायला वाढते। तेव्हा आता ओवी ही अवंतिकाला मिठी मारत म्हणते की नाही काकू, मला नाही जेवायचं, मला बाबा हवे आहेत। तेव्हा सौमित्र अवंतिकाला समजावतो, ती सुद्धा खूप रडते आणि ओवीला जवळ घेते। त्यानंतर आता जानकी जेव्हा रूम मध्ये येते, तिचा आणि ऋषिकेशचा एकत्र तो फोटो घेते, त्या फोटोकडे बघत रडते आणि म्हणते की तुम्हाला सुद्धा या सगळ्याचा काय त्रास होत असेल हे सर्व काही मला समजते ऋषिकेश। आजपर्यंत एका घराची जबाबदारी एक नवरा म्हणून तुम्ही व्यवस्थित पार पाडली, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून आणि एक बाप म्हणून तुम्ही कशातच कमी नाही पडलात ऋषिकेश। या घरासाठीच नाही तर गावातील कल्याणासाठी सुद्धा तुम्ही लढलात, प्रत्येकाचा विचार तुम्ही आतापर्यंत केला ऋषिकेश। आपल्या विचारांनी, आपल्या हातांनी कायम दुसऱ्याचं भलं व्हावं याचाच तुम्ही कायम विचार केलात। ज्या माणसाने कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि आज त्याच्याच वाट्याला हे सर्व येते, देवा का इतकं निष्ठुर वागतो तू, का त्यांनी नशिबाचे इतके भोग सहन करायचेत। म्हणून जानकी आता खूप अशी रडते। तेव्हा तेथे अवंतिका येते। तेव्हा अवंतिका समजावते की वहिनी मला माहिती आहे की तुम्हाला काय त्रास होतो, परंतु असा धीर सोडून आपल्याला कसं चालेल बरं, तुम्हीच जर असा धीर सोडला तर मग काय करायचं, तुम्हीच सांगत असतात ना की रडायचं नाही तर लढायचं, त्यामुळे तुम्ही लढत राहा आणि हीच वेळ आहे की तुम्ही खंबीरपणे उभं राहण्याची।
सयाजी. आणि हे बघा वहिनी, आज जरी तो सयाजी आणि ॲडव्होकेट निंबाळकर जिंकले असतील तर पुढची बाजू आपण जिंकू ही मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु त्यासाठी मात्र वहिनी तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहणे खूप गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून आता ऋषिकेश दादांना या संकटातून बाहेर काढायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका, जसा तू मला धीर देते अगदी तसाच धीर मला कायम ऋषिकेश देत राहायचे. इतरांना धीर देणारा माणूस आजच, आणि कधी कधी असं वाटतं की आमचंच काहीतरी चुकले म्हणून. तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की अहो वहिनी, देव मात्र परीक्षा घेत असेल तर खरंच चांगलंच आहे. देव फक्त सशक्त माणसाची परीक्षा घेत असतो. त्यामुळे वहिनी तुम्ही लढा आणि ही परीक्षा तुम्ही पास करा, फक्त तुम्ही हार मानू नका. तेव्हा जानकी म्हणते की हो ना, खरंच माझ्या ऋषिकेशसाठी मला लढावंच लागेल. मला याचीच काळजी वाटते की नक्की तेथे काय होत असेल. त्यानंतर आता जेलमध्ये ऋषिकेश आता कोर्टामध्ये जे घडलेले आहे त्याने सयाजीची गचंडी धरली हे सर्व क्षण डोळ्यासमोर येत असतात. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब आत येतात आणि म्हणतात की काय जंगी मॅन, अरे तू तर कोर्टामध्ये फारच चिडला होता. तू तर खूप गरम डोक्याचा आहे, त्यामुळे तुला हा नितीन पवार व्यवस्थित थंड करेल. त्यामुळे हे पग माझ्याकडे बघू नको, नजर खाली ठेवायची. हे पेन आणि पेपर्स आहे, यावरती तुझा गुन्हा कबूल कर, म्हणजे तुला फार त्रास नाही होणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सर, कितीही जरी त्रास झाला परंतु जे खोटं आहे ते कसं मी मान्य करू बरं. त्यामुळे मी तुम्हाला खरंच सांगतो की मी काही केलेले नाही. तेव्हा आता पवार म्हणतो की हे पग मी तुला शिस्तीत विचारतो की सगळं काही तू व्यवस्थित खरं सांगून टाक. ओळखत नाही त्यामुळे माझ्या ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये मला यायला भाग पाडू नकोस. मी अगोदर शांतपणे त्याला गुन्हेगाराला विचारत असतो आणि जर गुन्हेगाराने त्याचा गुन्हा कबूल केला तर ठीक, नाहीतर मी तुला साम दाम दंड या सगळ्याचा जो काही भेद या सगळ्याचं दर्शन मी तुला घडवेल. पवार पॅटर्न तू वापरायला मला भाग पाडू नकोस. तेव्हा आता ऋषिकेश पवारकडे एकटक बघत असतो. तर पवार म्हणतो की बघतोस काय, नजर खाली कर. तेव्हा ऋषिकेश ऐकत नसतो. तर पवार इतका ओरडतो. तेव्हा रागाने आता ऋषिकेश आपली नजर खाली करतो. पवार म्हणतो की काय रे, तुला तर खूप राग येतो. अरे मग त्यापेक्षा तो कबूलनामा लिही आणि आमचा त्रास कमी कर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कसला कबूलनामा? अहो सर, मी कुणाचा खून केलेला नाही आणि नानांना सुद्धा आमच्या काही झालेले नाही, ते जिवंत आहे. पवार म्हणतो की अरे तुझे नाना जिवंत आहे आणि ती डेड बॉडी सापडली, तिचं काय? ती डेड बॉडी कुणाची आहे? त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघा, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. तर पवार म्हणतो तुला माहिती नाही? अरे तुला माहिती नाही मग कुणाला माहिती आहे? नक्की सांग ती डेड बॉडी कुणाची आहे ते. ऋषिकेश म्हणतो की हे बघा सर, मी तुम्हाला खरंच सांगतो की मला काही माहिती नाही. ती बॉडी कुणाची असेल हे मला कसं माहिती असेल? शोधून काढण्याचं काम तर तुमचेच आहे. तर पवार आता खूप असा चिडतो. ऋषिकेशची गचंडी धरतो. ऋषिकेशला म्हणतो की हे पग, माझं काम मला शिकू नको. हे पग, तू मुळशी गावातील एक मोठा सेट असतील परंतु माझ्यासाठी मात्र तू क्रिमिनल आहे. त्यामुळे तुझी ही थेअरी येथे नाही चालणार. तेव्हा आता ऋषिकेश आपली जी गचंडी धरलेली आहे अगदी शांतपणे रागात त्याच्याकडे बघत असतो. आणि हे पग, या मुळशी गावामध्ये तुझी मोठी कंपनी असेल, शेतकरी तुला मान देत असतील, त्याचं मला काही घेणे देणे नाही. पवारसाठी फक्त त्याचं काम महत्वाचं असतं. मी माझ्या कामामध्ये कोणतीही कुचराई करत नसतो. माझ्यासाठी गुन्हेगार हा नेहमी गुन्हेगार असतो. त्यामुळे जे काही तू केलेलं आहे ते कबूल कर. मात्र आता शिंदे जेवण घेऊन येतात. तर पवार विचारतो की शिंदे, हे जेवण कुणासाठी आणलं तुम्ही? तेव्हा शिंदे म्हणतात की साहेब, हे जेवण ऋषिकेश दादांसाठी आणलेले आहेत. तेव्हा आता पवार चिडतो आणि दादा, याला दादा म्हणताच तुम्ही? अरे हा दादा आहेस का? जेवण कशाला घेऊन येता ह्या क्रिमिनलला? देशाचे कल्याण नाही केले तर याने बापाचा खून केला. जोपर्यंत हा कबूलनामा देत नाही तोपर्यंत त्याला खायला देत नाही, कळले ना तुम्हाला? तेव्हा आता शिंदे म्हणतो की हो साहेब, आणि निघा आता, असे पवार त्याला जायला सांगतो. आणि DNA रिपोर्टचं काय आहे ते अगोदर बघा. तर शिंदे म्हणतात की बरं ठीक आहे साहेब. शिंदे बाहेर गेल्यानंतर पवार ऋषिकेशला म्हणतो की मी परत येईपर्यंत जे काही तू केलेले आहे ते कबूल करायचे. तेव्हा आता ऋषिकेश अगदी शांत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे घरी सुमित्रा, ऋषिकेश, सौमित्र, सारंग आणि शर्वरी या चौघांचा एकत्र जो फोटो आहे तो फोटो घेते आणि रडत असते की ऋषिकेश, अरे हे काय होऊन बसलं? माझी चूक झाली बाळा, खरंच पोलीस तुला घेऊन गेलेत. तुम्ही निघाले होते तेव्हा मी तुला आशीर्वाद नाही दिला. खरंच माझी खूप मोठी चूक झाली. त्यामुळे बाळा मला माफ कर, खरंच माझं चुकतंय. म्हणून सुमित्रा आता खूप अशी स्वतःला दोषी ठरून रडत असते. तेवढ्या तेथे जानकी येते. जानकी आता सुमित्राला रडत असताना बघते आणि तिला समजावते की आई, तुम्ही रडू नका, सगळं काही ठीक होईल. आपले नाना सुद्धा लवकरात लवकर घरी येतील. त्यावरती सुमित्रा
सुमित्रा विचारते की अगं पण ऋषिकेश, जानकी अगं मला सगळं कळलेलं आहे की ऋषिकेशला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेले आहे आणि सगळे पुरावे ऋषिकेशच्या विरोधात आहे म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, ते सगळे पुरावे खोटे आहेत. मी तुम्हाला खरंच सांगते की आई त्यांना फसवले गेले. कोर्टामध्ये त्या सयाजी काकांनी त्यांना इतकं उपसवलं म्हणून त्यांना राग आला आणि त्यांचा तो राग अनावर नाही म्हणून त्यांना पोलीस कस्टडीत मध्ये ठेवण्यात आले. आणि आई हे बघा, ऋषिकेशने काही केलेले नाही आणि गुन्हा सुद्धा अजून सिद्ध झालेला नाही. परंतु आई एक विचारू का हो तुम्हाला, इतरांना जसं वाटतं की ऋषिकेश गुन्हेगार आहेत तसं तुम्हाला सुद्धा तेच वाटतं का हो? त्यावरती सुमित्राच्या डोळ्यात पाणी असतं. सुमित्रा म्हणते की नाही जानकी, अगं असा विचार माझ्या डोक्यात सुद्धा येत नाही. मला माहिती आहे की ऋषिकेश कधीही नानांचा खून नाही करू शकत आणि आपले नाना जिवंत आहेत. जानकी म्हणते की हो आई, आपले नाना जिवंत आहेत आणि तुमचा हा अविश्वास आहे ना तो असा जिवंत ठेवा. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं पण मनातील भीतीचं काय करू, कधी कधी वाईट स्वप्न मला पडतात आणि ती स्वप्न सत्यात सुद्धा उतरतात. देवाकडे मी कायम प्रार्थना करत असते की हे काही खरं होऊन देऊ नकोस. अगं आपल्यावर आज काय वेळ आली जेव्हा मी माझ्या नवऱ्यासाठी रडत होते, त्याची काळजी करत होते आणि आज जानकी तुझ्यावर सुद्धा तीच वेळ आली ग. तुला सुद्धा ऋषिकेशची काळजी वाटत असेल. तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. तर सुमित्रा रडत म्हणते की अगं आज एकीकडे माझ्या काळजाचा तुकडा तुरुंगात आहे आणि एकीकडे माझं सौभाग्यच हरवलं आहे ग जानकी. त्यामुळे जानकी वाटेल ते कर, परंतु आपल्या ऋषिकेशला लवकरात लवकर सोडून घेऊन ये. नानांना लवकरात लवकर या घरामध्ये घेऊन ये. एक आई म्हणून आणि एक बायको म्हणून माझी तुला विनंती आहे ग जानकी. यावरती आता मोठे मनाने जानकी आईंना म्हणते की आई तुम्ही विनंती करू नका, हे माझं कर्तव्य आहे, तुम्ही काही काळजी करू नका, ही जानकी सर्व काही व्यवस्थित करेल. आई माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता या दोघींचं बोलणं दरवाजातून सौमित्र ऐकतो. तेव्हा सौमित्राचे अगदी डोळे भरून येतात आणि सौमित्र आता रडत असतो. तो आपल्या रूम मध्ये येतो. त्याला आता पूर्णपणे तो खचून गेलेला असतो. आपल्या आईचं आणि वहिनीचं दुःख त्याला बघवत नसते. तेव्हा अवंतिका त्याला समजावते की सौमी, अरे सौमी शांत हो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं अहो कसं शांत हो. सौमित्र म्हणतो की कसं शांत हो की अगं आज आई आणि ओवी रडत होती, परंतु आता जानकी वहिनी सुद्धा रडते ग, फार खचून गेली आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की सौमी अरे काय बोलतोस तू, अरे असं काही नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की असंच आहे, आज कोर्टामध्ये माझ्या समोर माझ्या दादाला घेऊन गेले तेव्हा तर मी काहीच करू शकलो नाही आणि आज मात्र माझे दादा आणि वहिनी माझ्यामुळे डिफरन्स मध्ये आहे. मीच त्यांचा शेवटचा आशा होतो, परंतु मी काही केलेलं नाही ग. आतापर्यंत इतक्या लोकांना मी इतक्या अगदी अवघड केसमधून बाहेर काढलं, परंतु आज माझ्या दादाच्या बाबतीत मी खरंच काही करू शकलो नाही. सांग ना अगं अवंतिका, मी इतका बोगस वकील आहे का? तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी अरे तू काय बोलतोस हे, माझ्यामुळे दादा हा कायमचा म्हणजे गुतणार तर नाही ना. आणि बघ ना तो निंबाळकर वकील, त्याचं काय चाललं ते, तू वाटेल ते बोलतोय आणि सर्वांना तेच खरं वाटतंय असे सौमित्र जेव्हा म्हणतो. तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघ, अरे खोटं कधीही फार काळ टिकत नसतं, खोटं टिकत नाही आणि सत्य हे समोर आल्याशिवाय राहत नसतं. त्यामुळे का तू स्वतःला दोषी मानतोस? अरे तू तर कोर्टामध्ये खूप छान लढलास, खूप छान मुद्दे तू मांडलेस. अरे तू निंबाळकर तर मोठा वकील असेल, परंतु तू तर एक प्रामाणिक वकील आहे हे लक्षात ठेव. अरे आज जरी त्याने कोर्टात बाजी मारली असेल, परंतु प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. काही स्वतःला तो दोषी मानतो, ब्लेम करतो, ते सगळं काही बाजूला ठेव. ऋषिकेश दादाने काही केलेले नाही, ते गुन्हेगार नाहीत, हे लवकरच सर्वांच्या समोर येईल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं पण अवंतिका कधी? त्यावरती अवंतिका म्हणते की हो, DNA टेस्ट ते रिपोर्ट आल्यानंतर आणि काही झालं तरी आपल्याला त्या डेड बॉडीचे रिपोर्ट हे मिळवावेच लागतील. ती डेड बॉडी नानांची नाही हे आपल्याला सिद्ध करावंच लागेल. सगळे काही आता त्या डेड बॉडीवरच अवलंबून आहे. ती डेड बॉडी नानांची नाही हे सिद्ध होईलच आणि सगळं काही आता त्या DNA टेस्टच्या रिपोर्टवर अवलंबून असेल. त्यातूनच खरं काय ते सर्वांच्या समोर येईल आणि सिद्ध सुद्धा होईल. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो अवंतिका, मी सुद्धा त्या क्षणाची वाटच बघतोय आणि त्या रिपोर्टची, आणि तोच आता सगळ्यात मोठा असा पुरावा आहे. तेव्हा आता सौमित्र असं म्हटल्यानंतर अवंतिका म्हणते की अरे तू तर कोर्टामधून त्याची परमिशन सुद्धा मिळवलेली आहे, त्यामुळे हे बघ एवढ्यात मात्र तू हार मानू नको. माझी पूर्ण खात्री आहे की हे केस मात्र आपणच जिंकणार म्हणून.
तेव्हा मात्र आता अवंतिका आणि सौमित्र जे बोलत असतात तर लगेच ऐश्वर्या कान देऊन हे दाराशी ऐकत असते आणि आता हे ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्या मनात ठरवते की आता मात्र त्या DNA टेस्टच्या रिपोर्टचं काय करायचं हे मला ठरवावं लागेल। तेव्हा ऐश्वर्या लगेच निंबाळकर ॲडव्होकेट आहे त्याला फोन लावते आणि हॅलो सर, मी ऐश्वर्या बोलते। तर निंबाळकर विचारतो की कोण ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते की मी सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी ऐश्वर्या रणदिवे हे बोलते आणि मी हे बघा सर तुमचा फार वेळ नाही घेऊ शकत। तेव्हा आता ॲडव्होकेट निंबाळकर म्हणतो की हे बघा मुद्द्यावर या, जे काही तुम्हाला बोलायचं आहे स्पष्ट बोला। तेव्हा ऐश्वर्या विचारते की सर जो काही DNA टेस्टचा रिपोर्ट आहे तो रिपोर्टचं काय होणार आहे आणि जर तो रिपोर्ट वेगळा आला तर? तेव्हा मात्र आता निंबाळकर म्हणतो की तो रिपोर्ट जो आहे तो येईल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सर तो जी डेड बॉडी आहे ती नानांची नाही, तो जे काही ते मॅच होणार आहे तर ते नानांचे जर नसेल तर असं झाले तर? तेव्हा आता निंबाळकर सांगतो हे बघा ऐश्वर्या तो रिपोर्ट काय येणार आहे हा तुमचा प्रश्न आहे, तो रिपोर्ट काय येणार आहे तो तुमचा प्रश्न आहे। ती डेड बॉडी नाना साहेबांचीच आहे सिद्ध करणं हे काम मला सयाजीरावांनी सांगितलेलं होतं, त्यामुळे माझं काम फक्त त्या ऋषिकेशला गुन्हेगार सिद्ध करणं इतकंच आहे आणि तेच फक्त माझं काम असेल। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सर पण ती डेड बॉडी नानांची आहे हे कसं सिद्ध करायचं? तेव्हा आता निंबाळकर चिडतो। निंबाळकर म्हणतो की हे बघा मी अशा फालतू गोष्टी शिकवण्यासाठी येथे मुंबईवरून मुळशीत नाही आलो आणि मी एकदा सांगतो की अशा फालतू गोष्टींसाठी तुम्ही मला परत फोन करू नका। तेव्हा ऐश्वर्याचं काही न ऐकून घेता ॲडव्होकेट निंबाळकर फोन ठेवतो। ऐश्वर्या हॅलो हॅलो करते। आता निंबाळकरने फोन कट केला हे माहिती झाल्यानंतर आता ऐश्वर्याला खूप अशी चिड येते आणि काय रे ऐश्वर्याच्या तोंडावर तू फोन कट केला, एक नंबरचा दीड शहाणा आहे हा निंब्या आणि तुझं नाव तर अगदी करेक्ट आहे निंब्या, म्हणजे ते रिपोर्ट्स आहे ते रिपोर्ट्स मी मॅनेज करायचे आणि तू मात्र गुन्हेगार तो ऋषिकेश आहे सिद्ध करून आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार का? त्यामुळे ऐश्वर्या तुला काही झालं तरी DNA टेस्टचे रिपोर्ट मॅनेज करावेच लागतील, नाहीतर तुझी आता वाट लागेल आणि तसं होऊन नाही चालणार। काही झाले तरी ते DNA चे रिपोर्ट्स मला मॅनेज करावेच लागतील। एकदा की मी हे सर्व केलं तर तो ऋषिकेश आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील। त्यानंतर मित्रांनो आता जी काही आपली जोगतीन आई असते तर ती रणदिव्यांच्या घरी देवी आईचा उदय करतच येते आणि भक्तांना म्हणजे आपल्या मार्ग दाखवण्यासाठी खरंच आपली जोगतीन आई आपल्या जानकीला मार्ग दाखवण्यासाठी अंबाबाईचा उदय करत अगदी भंडारा उधळतच येते। दारात येऊन म्हणते की आडलय पाऊल दिली चाहूल, दाराशी देवी आली देईल तुला कौल, म्हणजे कौल देण्यासाठीच आता तेथे येते। देवी आईचा उदय करत आता जानकी तेवढ्यात लगेच पूजेचं सर्व सामान घेऊन बाहेर येते, आपला पदर सावरते। जोगतीन आईला पाहून आपल्या जानकीला खूपच आनंद होतो। जानकी जेव्हा देवीची पूजा करते जोगतीन आईला हळदी आणि कुंकू लावते, परंतु खरंच जानकीच्या चेहऱ्यावर एक नैराश्याची भावना असते, अगदी निराशा असते। तर देवी आई हे ओळखते। तेव्हा ऐश्वर्या मात्र आता ह्या दोघींना चोरून बघत असते। जानकी आता देवी आईची ओटी भरते, खणन नारळांनी ओटी भरून देवीला मनोभावाने हात जोडून प्रार्थना करते। तेव्हा आता जेव्हा जानकी पाया पडते तर आता जोगतीन म्हणते की हे बघ या घरातील हळदी कुंकवाचा जो करंडा आहे तो रिकामा व्हायला लागला, त्यामुळे देवी आईच्या तू नावाने कुंकू भर, देवीला कुंकू वाहा, देवीला लाव आणि ते कुंकू स्वतःला सुद्धा लाव आणि एकदा म्हण की देवी आईचा उदय। तेव्हा जानकी म्हणते की देवी आईचा उदय आणि देवीला नमस्कार करते। जानकी म्हणते की तुमचं येणं नेहमी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातं। तेव्हा जोगतीन विचारते की का ग आज उत्तर नकोय का? अगं जेव्हा भक्तांना गरज असते तर देवी स्वतःहून तिच्या दारात येते। तेव्हा जानकी म्हणते की असं वाटतं हातातून सगळं काही सुटत चाललं, आशेचा एक दिवा विझत चालला आणि अंधारात कुणाचा तरी हात येतो, तो मदतीसाठी आहे की मारण्यासाठी आहे हेच कळत नाही। जानकी पूर्णपणे खचून गेलेली असते। अगं आई संकट चहूबाजूनी धावून आलीत आणि त्या संकटातून बाहेर पडायचं आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तू मार्ग सांग आई। आणि आई तुम्हीच म्हणाला होता मागच्या वेळेस की इडापिडा टळणार नाही आणि काय होतं ते कळणार नाही, दाही दिशांना धावताल परंतु सुख कधीच मिळणार नाही आणि आज मात्र सगळं काही तसंच होते। सुख मिळण्यासाठी जेथे खणतोय तेथे फक्त दुःखाचं पाणी लागतंय। आई असं काय होतंय आमच्याकडून, मग अशी काय इतकी मोठी चूक झाली? तेव्हा आता जोगतीन म्हणते की कर्म, आणि जेव्हा कर्माचं चक्र फिरायला लागला तर त्याचा वेग आपल्या हातात राहत नसतो। तुमच्या भाग्याला उतार लागला पोरी, रणदिवे घरानं हे गडगडत आलंय। तेव्हा आता जानकीला धक्का बसतो। जानकी म्हणते की नाही आई असं बोलू नका, मी तुमच्या समोर पदर पसरवते, माझ्या रणदिवे कुटुंबाची मी तुमच्या समोर भीक मागते, आई माझ्या झोळीमध्ये अशी आशीर्वाद टाका। म्हणून जानकी आपला पदर पुढे धरते आणि
रडतच म्हणते की आई मला काहीतरी उपाय सांगा, काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा आता जोगतीन आई म्हणते की हे बघ, उपाय मात्र एकच आहे की जिचा पूर या घरासाठी धबतोय आणि जिचा श्वास या घरासाठी अडकतोय, तिच्या श्रद्धेवर हे घर उभं आहे. मग तिला एक कठोर असं व्रत करावं लागेल. तेव्हा आता जानकी म्हणते की आई मी हे व्रत करेल, नाना लवकरात लवकर सापडावे, माझा नवरा तुरुंगातून सुटावा आई, त्यासाठी हे व्रत मी करेल. जानकी म्हणते की आई मी माझ्या रणदिवे कुटुंबासाठी कोणतंही व्रत करायला तयार आहे. तेव्हा आता ते व्रत काय आहे ते मला सांगा. तर जोगतीन आई म्हणते की एकीकडे पापाचा भर वाढलेला आहे आणि दुसरीकडे मात्र पुण्याचं तागडं हे हलकं झालेलं आहे. तेव्हा आता जानकी हात जोडते आणि आई असं बोलू नका असं म्हणते. आजपर्यंत मी जी मनोभावाने पूजा केली, माझं सगळं काही पुण्य मी पदराला लावे. तेव्हा आता जोगतीन म्हणते की अगं तेवढं नाही पुरणार, त्यामुळे अन्न पाण्याचा तू त्याग कर आणि देवी आईला तू साकडं घाल. तिला सांग की अंधार दूर कर आणि या संकटातून माझ्या घराला बाहेर काढ असं तू देवीला सांग. अगं वादळ हे तुझ्या घराला चौबाजूने त्याने घेरून बसलंय, तुझी ताकद लाव आणि त्या वादळाला थोपव. आणि हे बघ आज मात्र येथे वाडा दिसतोय, उद्या फक्त येथे माती दिसेल. तेव्हा आता हे ऐकून जानकी म्हणते की नाही आई, माझं रणदिव्यांचं घर मी मातीमोल होऊन देणार नाही. माझ्या कुटुंबासाठी वाटेल मी ते करायला तयार आहेत. आणि देवीला ती हात जोडते आणि संकल्प करते, जोपर्यंत नानाही सापडत नाही आणि माझा नवरा तुरुंगाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत हे निर्जली व्रत मी करेल. अन्नाचा एकही कण घेणार नाही आणि पाण्याचा एकही थेंब मी पिणार नाही. देवीचे हे व्रत मी पूर्ण करेल. तेव्हा जोगतीन म्हणते की हे व्रत कठीण आहे, परंतु ते करणं सुद्धा खूप गरजेचे आहे आणि हेच कठोर व्रत आहे ना ते 100 नशिबांना जोडते, अशक्य ते शक्य करून दाखवते. आणि हा व्रताचा दिवा आहे ना तो वादळ वाऱ्यामध्ये पदरा आड धर. काही झालं तरी हा दिवा विझून देऊ नको आणि जोपर्यंत हा दिवा तेवत आहे तोपर्यंत तुझ्या माणसांचं नशीब हे तुझ्या हातात आहे हे लक्षात घे. या घराचे भाग्य तुझ्या हातात आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. हे निर्जली व्रत मी आतापासूनच सुरू करते. म्हणून जानकी आता लगेच संकल्प करून देवी आईच्या पाया पडते. तर जोगतीन तिला आता आशीर्वाद देते. ऐश्वर्या मात्र आता चोरून हे सर्व बघत असते. तेव्हा आता जोगतीन देवी आईचा उदय करत निघते. तर ऐश्वर्या आता ठरवते की मी असताना तुझं हे निर्जली व्रत कसं पार पडतंय हे मी बघते. तेव्हा आता जानकी किचन मध्ये येते आणि स्वयंपाक करायची तयारी करते. तेवढ्यात सुमित्रा येते आणि विचारते की जानकी अगं कोणी आले होते का, कारण मी जेव्हा घरात होते रूम मध्ये असताना मला आवाज तर कानी पडला होता. तेव्हा आता जानकीचा चेहरा खुलतो आणि ती आईंना म्हणते आपल्याकडे नेहमीच्या जे जोगतीन येतात ना त्या आल्या होत्या. ते ऐकून सुमित्रा खुश होते आणि बघितलंस का जानकी, अगं देवी आईलाच आपली काळजी असते. घरावर कोणतंही संकट आलं तर देवी आई येते आणि घरावर दाणे पेरून जाते. तिच्यामुळे मात्र आज आपलं घर हे शाबूत आहे ग. तर जानकी म्हणते की हो ना आई, खरं आहे. त्या येऊन गेल्यात आणि इतक्या दिवसातून इतका मनावर असलेला ताण कमी झाल्यासारखं वाटला. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला की आपल्या घरावरचं हे संकट लवकरात लवकर दूर होईल. त्यासाठी मला एक निर्जली असं व्रत करावं लागेल. जोपर्यंत नाना हे आपले सापडत नाही, ऋषिकेश जेलच्या बाहेर येत नाही तोपर्यंत काही न खाता पिता हे व्रत मला करावं लागेल. आणि तेवढ्यात ऐश्वर्यात येते, शर्वरीला घेऊन येते. सुमित्रा म्हणते की अगं जानकी तू व्रत केलं ना तर देवी आई नक्की तुझ्या ह्या श्रद्धेला फळ देईल. ते ऐकून जानकी आता खुश होते. ऐश्वर्या आणि शर्वरी पुढे येतात. तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो ही श्रद्धा नाही तर ह्या जानकीची नवीन नाटकं आहे आणि काहीतरी निर्जली व्रत म्हणे. बघतात ना शर्वरी ताई, अहो ही बाई रोज काही ना काही नवीन नाटकं करत असते. त्यामुळे जानकी अगं माझं ऐक, तू आपल्या घराच्या बाहेर एक नाट्यगृहाची पाटी लाव आणि तसंही तुला नाट्य करण्याची खूप हौस आहे. तर शर्वरीला लगेच हसू येतं. ऐश्वर्या म्हणते की बघा ना शरुताई, सगळ्यांनी हिचं कौतुक करावं म्हणून मुद्दाम ही काहीतरी व्रताचं नाटक करते. तेव्हा आता सुमित्राला ऐश्वर्याचा राग येतो. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या काही वाटेल ते बोलू नकोस. अगं जानकी ही जे व्रत करते ते अगदी मनापासून करते. त्या व्रतामध्ये आणि उपवासामध्ये किती ताकद असते आणि त्यामुळे घरावरील ही संकट दूर होतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते मग का आपल्या घरावरील संकट संपत नाहीत, संकट सुद्धा हीच घेऊन येते आणि नंतर मात्र हे संकट दूर करण्याचं नाटक ही करत असते. शर्वरी लगेच म्हणते की हो ना ऐश्वर्या तू एकदम करेक्ट असं बोलते, 100% मला तुझं म्हणणं पटते. देव संकटातून बाहेर काढतो, परंतु मुळातच मात्र जिने ह्या प्रॉब्लेम क्रिएट केलेल्या आहेत तिने मात्र आता ही व्रत आणि वैकल्याचं नाटक करू नये. तेव्हा आता जानकी म्हणते की हे सर्व नाटक नाही, परंतु माझी श्रद्धा आणि विश्वास आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी हे व्रत केलं तेव्हा तेव्हा मला त्याचं फळ हे चांगलंच मिळालेले आहे आणि यावेळेस सुद्धा. तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते की यावेळेस तुला ह्या व्रताचा काही एक उपयोग नाही होणार. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई तू हिच्या बोलण्यामध्ये नको येऊ, ही नाना आणि ऋषिकेश साठी हे व्रत करते, परंतु आई एक लक्षात घे की नाना या जगात नाही आणि
नाना नसण्याचं कारण सुद्धा तूच आहे. तर जानकीला राग येतो. जानकी म्हणते की शर्वरी वंश. शर्वरी म्हणते की हे पग एक शब्द सुद्धा बोलू नको. हे पग आई, अगं तू लक्षात घे, मुळात ही नानांना परत आणण्यासाठी हे व्रत नाही करत. तिच्या खुनी नवऱ्याला सोडवण्यासाठी ही मुद्दाम हे व्रत करते. तेव्हा आता जानकी म्हणते की बाद झालं शर्वरी वंश. अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व? तुमच्या बोलण्याने आईंना किती त्रास होतो, त्यांच्या जीवावर किती परिणाम होतो याचा विचार करा. आणि सुमित्राला म्हणते की आई, आपले नाना जिवंत आहे. तर शर्वरी लगेच रागाने हात जोडते आणि म्हणते की बास कर तुझे ही नाटकं आता. मला ना तुझ्या ह्या वाक्याचा अगदी वीट आलाय, कारण नाना जिवंत आहेत, मग का ते अजून सापडलेत नाही? आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तर त्यासाठी तू आणि तुझा नवरा जबाबदार आहात, तुम्हीच कारणीभूत आहात. म्हणून शर्वरी आता खूप अशी रडते. ऐश्वर्या लगेच म्हणते की शरुताई, अहो प्लीज स्वतःला सांभाळा. तेव्हा मात्र जानकी म्हणते की शर्वरी वंश, अहो तुम्हाला हेच कळत नाही की तुम्ही आता कुणाचा आधार घेता. जे काही तुम्ही बोलतात ते शब्द तुमचे नाहीत. ही ऐश्वर्या मुद्दाम तुमचे कान भरते. सगळं काही मला कळतंय हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ए बाई, अगं मला उमुळाच तू या सर्वांचं कारण धरू नकोस, ढकलू नकोस. काही दूधखुळे आहेत का? त्यांना दिसत नाही का तुझं नेमकं काय सुरू आहे ते? स्वतःला त्यांची अक्कल नाही का? आम्ही सगळेजण तुला चांगलंच ओळखतो, त्यामुळे मी तुला समजावते की ही जी तुझी नाटकं सुरू आहेत ना ती वेळी सावर. आणि आई तुम्हाला सुद्धा सांगते की तुम्ही या बाईच्या बोलण्यात येऊ नका, हिच्यावर विश्वास ठेवू नका. हिचा नवरा खुनी आहे, त्याने आपल्या नानांचा खून केलेला आहे हे लक्षात घ्या. तेव्हा सुमित्रा म्हणते की बास कर ऐश्वर्या, त्याने काय केलेलं आहे ना हे कोर्ट ठरवेल, तू नाही. कोर्टामध्ये अजून सिद्ध झालेले नाही आणि होणार सुद्धा नाही. माझा पूर्ण विश्वास ऋषिकेशवर आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का? मग जी डेड बॉडी सापडली त्याचं काय बरं? आणि त्या मर्डर वरती जे काही ऋषिकेशचे म्हणजे त्या चाकूवर ठसे आहेत त्याचं काय? तेव्हा जानकी म्हणते की ऐकतात ना शर्वरी वंश आणि आई, तुम्ही सुद्धा ऐका. नाना जिवंत आहेत, नाना जिवंत आहेत हे सतत मी जेव्हा बोलत असते तुम्हाला वाटते की मी तेच बोलते, निदान मी काहीतरी पॉझिटिव्ह बोलते, माझ्या बोलण्याने आईंना बरं तरी वाटते. परंतु ऐश्वर्या मात्र सतत म्हणत असते की नाना जिवंत नाहीत म्हणून, ऋषिकेश हा गुन्हेगार आहे म्हणून. त्यामुळे मला जे काही ही आता कायम बोलत असते त्यावरून असं वाटतं की गुन्हेगार नेमकं हीच आहे आणि हे कारस्थान सर्व काही हिचंच असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो घ्या लगे. पुन्हा एकदा हिने सर्व काही आरोप माझ्यावर केले आणि आई तुम्ही का सतत हिचं ऐकून घेत असता? का तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवतात? बरं ठीक आहे, सर्व मी केले, या सर्वाला मी जबाबदार आहे, त्यामुळे आता मीच माझा शेवट कर. आणि लगेच किचन मधून ती सुरी घेते आणि मीच आता माझा विषय कायमचा संपून टाकते, स्वतःला मारून टाकते असं नाटक सुरू करते. सुमित्राचा हात धरते, आई मारून टाका मला. आणि जानकीचा सुद्धा धरते की मार मला जानकी, मारून टाक मला. जानकी म्हणते की अगं सुरी लागेल हाताला, सोड. तेव्हा सुमित्रा आता ऐश्वर्याच्या हातातील सुरी धरते आणि काय ग काय करतेस? आणि काय ग हा नवीन तमाशा तू सुरू केलास? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग मी काय करू? वाटेल तसं ही बाई मला बोलत असते, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवतात आणि सगळं काही तिचं ऐकून घेतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मग तू कशाला सुरू केलंस? तिला व्रत करायचं आहे तर तिला करून दे व्रत, त्यामुळे शर्वरी आणि तू त्यात अडखळा आणू नका. तेव्हा मात्र आता लगेच ती सुरी आहे तर सुमित्रा बाजूला फेकून देते आणि सर्वजण तिच्याकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी ऋषिकेशसाठी जेवण घेऊन येते आणि आता पवारला म्हणते की सर मी जेवण घेऊन आले माझ्या नवऱ्यासाठी, मी त्यांना हे जेवण देऊ शकते का? ऋषिकेशला खूप असा आनंद होतो. तेव्हा पवार म्हणतो की एका अटीवर, मला अगोदर हे सिद्ध करावं लागेल की ह्या जेवणात काही नाही म्हणून. तेव्हा आता आपल्या नवऱ्यासाठी जानकीला मात्र ते घास आहे तो घास आता पवार समोर खाऊन दाखवावा लागतो आणि जानकीचं व्रत तुटतं. तर ऐश्वर्या लगेच देते, ते ऐश्वर्याचंच हे नाटक असतं. ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते तुझं हे व्रत तुटलं ग. तेव्हा जानकी म्हणते की हो, एक व्रत तर तुटलं असेल, दुसरं व्रत म्हणजे सौभाग्याचं जे व्रत आहे ते पूर्ण झालं. ऋषिकेशला जेलमध्ये माझ्या घरचं जेवण मिळालं, त्यामुळे लवकरच त्यांना त्यांचं घर सुद्धा मिळेल. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.